सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेतला जातो. इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये सुद्धा लोकशाही दिन घेतला जातो. पण या ठिकाणी जे नागरिक तक्रार घेऊन येतात त्या विभागातील उपायुक्त कुंभार यांच्या दालनात चालू असलेला लोकशाही दिन मोठ्या वादावादीत पार पडला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन दर सोमवारी पार पाडला जातो. या अनुषंगानंच इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये सुद्धा आज लोकशाही दिन पार पडला. पण ज्या नागरिकांनी लोकशाही दिनामध्ये आयुक्त कुंभार यांच्याकडे भागातल्या समस्यांबाबत तक्रार केली होती त्या तक्रारी संदर्भात अधिकाऱ्याची उपस्थिती नव्हती. लोकशाहीचा अपमान करण्याचा घाट शासनानं घातलाय की काय? लोकशाही दिनानिमित्त लोकांच्या तक्रारीचं निरसन करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते, पण अधिकारी मात्र याला वाटाण्याच्या अक्षता दाखवतायत. लोकशाही दिनामध्ये नागरिकांचे प्रश्न सोडवावेत यासाठी लोकशाही दिन शासनानं सुरू केला, पण याला अधिकारी गांभीर्यानं घेत नाहीत. नागरिकांच्या तक्रारीकडे बिनदिक्कतपणे दुर्लक्ष केलं जात आहे. आजच्या लोकशाही दिनानिमित्त उपायुक्त कुंभार यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या असता एकाही तक्रारीचं निरसन न झाल्यामुळं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकशाही दिन कशासाठी घ्यायचा? लोकांचा वेळ वाया घालवण्यासाठी घ्यायचा का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. लोकशाहीमध्ये तक्रार करणारे नागरिक आपल्या कामावर सुट्टी घेऊन आपला कामधंदा बंद करून आपल्या तक्रारींचं निरसन व्हावं यासाठी तक्रार करत असतात. पण या सर्वांच्या तक्रारीकडे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याचं सध्या दिसतंय. या अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे लिखित तक्रार करणार असल्याचं विजय मलाबादे यांनी सांगितलं. या लोकशाही दिनानिमित्त विजय मलाबादे, संदीप महिंद, श्रीकांत खाणीवकर, कृष्णात आजगुंडे, चंद्रकांत अनुरकर हे उपस्थित होते. मलाबादे, आज नगरपालिकेमध्ये लोकशाही दिन होता. प्रथम लोकशाही दिन आज लोकशाही दिनानिमित्त नागरिकांची तक्रार निवारण होणे आणि आमच्या अपेक्षाने मी इथं येतोय. मात्र इथं त्या लोकशाही दिनाविषयी कोणी अधिकारी संबंधित विभागाचे नसतात. फक्त आयुक्त तेवढे बसले असतात की ते घेतात आणि फक्त रेफर करायचं काम करतात. म्हणजे जसं एखादं बार्नेशीमध्ये इनवडमध्ये पत्र देणं आणि घेणं एवढंच फक्त काम चालतंय. लोकशाही दिनानिमित्त आमची तक्रारी, आमचं काय तर गाऱ्हाणं ऐकून घेण्यासाठी आम्ही इथे येतोय. मात्र ते अधिकारी कुठल्या प्रकारचं गाऱ्हाणं ऐकून घेतलं जात नाही. ते अधिकारी आम्हाला सांगतात की फक्त आम्ही ते घेणार आणि संबंधित विभागाकडे, डिपार्टमेंटकडे आम्ही फक्त पाठवणार. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की लोकशाही दिनानिमित्त आमच्या लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी आणि गाणं ऐकून चांगल्या पद्धतीनं लोकशाही दिन व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. सर कुठल्याही पद्धतीनं होत नाही. अमोल भाई.